गुड मॉर्निंग स्टुडंट. आय एम सुनील फरांडे, युअर मॅथ्स टीचर. बघा मित्रांनो, आज आपल्याला अप्लाइड मॅथ्स मधला तिसरा टॉपिक काय तिसरा टॉपिकचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे पाहणार आहोत. बघा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहण्याआधी तुम्ही डेरिव्हेटिव्हचे सगळे पॉइंट पाहिलाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, इम्प्लिसिट, पॅरामेट्रिक, लॉगॅरिथमिक, ट्रिग्नोमेट्रिक सगळं तुम्ही पाहिलाय. ह्या सगळ्यांचा इथं यूज होणार आहे. त्या सगळ्या टाइपचे फंक्शन इथं असणार आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या आधी काय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहण्याआधी डेरिव्हेटिव्ह सगळा तुमचा स्टडी झाला पाहिजे. म्हणजे ते तुम्हाला समजलं असेल तरच तुम्हाला हा पुढचा चॅप्टर म्हणजे टॉपिक ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह समजणार आहे. बघा, आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्हचा यूज कुठं करतात हे तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजे काय ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं, जे डेरिव्हेटिव्ह तुम्ही शिकलाय हे डेरिव्हेटिव्ह कुठं वापरायचं आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यामधला फर्स्ट ऍप्लिकेशन आहे इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू दी कर्व. बघा, डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट ऍप्लिकेशन आहे काय आहे, द इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू दी कर्व. म्हणजे इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचं आहे कशाचा, इक्वेशन टॅन्जंट आणि नॉर्मल ह्या दोघांचं देखील तुम्हाला इक्वेशन फाइंड करता येतं बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह. तुम्ही आतापर्यंत स्ट्रेट लाईन बघा बेसिक मॅथ्स मध्ये शिकलाय, स्ट्रेट लाईन हा चॅप्टर शिकलाय. तिथं होतं का डेरिव्हेटिव्ह, नाही, तरी पण तुम्ही इक्वेशन ऑफ काय फाइंड केलाय, टॅन्जंट म्हणजे इक्वेशन तुम्ही फाइंडच केलाय, लाईनचं इक्वेशन. बट इथं काय आहे, डेरिव्हेटिव्हचा यूज करून देखील इक्वेशन ऑफ टॅन्जंट म्हणजे लाईनचे इक्वेशन फाइंड करता येतं. हे तुम्ही पाहणार आहात. म्हणजे डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन काय कळलं, तुम्ही इक्वेशन ऑफ टॅन्जंट आणि नॉर्मल फाइंड करू शकता. बघा, त्यामध्ये फर्स्ट काय दिले, the slope of tangent to the curve. काय, the slope of tangent to the curve y is equal to f of x. Y is equal to f of x at a point x1 y1 is given by. बघा, मला स्लोप ऑफ टॅन्जंट बघा एक इक्वेशन असणार आहे y is equal to f of x हा काही इक्वेशन असेल आणि मला एक पॉइंट देखील दिले, तर त्यावेळी स्लोप ऑफ टॅन्जंट काय असणार आहे, m is equal to dy by dx at point. हे डेरिव्हेटिव्ह मला कुठं काढायचं आहे, at पॉइंटला x1 आणि y1. म्हणजे तुम्हाला x1 y1 पॉइंट देतील आणि तुम्हाला एक इक्वेशन देतील y हा इक्वेशन, याच्यावरून मी डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. आणि तो फाइंड केलेला डेरिव्हेटिव्ह तुम्ही एखाद्या स्पेसिफिक पॉइंट साठी फाइंड केला तर तो काय असणार आहे, स्लोप ऑफ टॅन्जंट. तो काय असणार आहे, स्लोप ऑफ टॅन्जंट. क्लियर झालं. स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजे काय असणार आहे, बघा, द स्लोप ऑफ टॅन्जंट टू द कर्व y is equal to f of x at x1 y1 is given by m बरोबर m is equal to डेरिव्हेटिव्ह at point x1 y1. हा काय आहे, स्लोप ऑफ टॅन्जंट. सेम तसं बघा, द स्लोप ऑफ नॉर्मल हे झालं, स्लोप ऑफ टॅन्जंट झालं. तसं स्लोप ऑफ काय आहे, नॉर्मल. नॉर्मलचा फॉर्म्युला काय बघा, द स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन म्हणजे -1 छेद स्लोप ऑफ टॅन्जंट. -1 छेद स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजेच काय रे, -1 डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट म्हणजेच काय, -1 अपॉन m. बरोबर आहे ना, -1 अपॉन m म्हणजे काय, इथे मी दिले dy बाय dx. म्हणजे हे कसं काय करायचं, -1 अपॉन तुम्हाला तो स्लोप ऑफ टॅन्जंट घ्यायचा आहे. क्लियर आहे. हा झाला स्लोप ऑफ नॉर्मल. त्यानंतर पुढे जाऊया इक्वेशन ऑफ टॅन्जंट ऍट x1 y1 टू द कर्व. म्हणजे मला इक्वेशन ऑफ टॅन्जंट काढायचा, एक पॉइंट दिले आणि एक कर्व दिले, इज गिवन बाय फॉर्म्युला आहे y y1 इज इक्वल टू m into x x1. तुम्ही हे स्ट्रेट लाईन मध्ये शिकला बघा, इक्वेशन ऑफ स्लोप पॉइंट फॉर्म. इक्वेशन ऑफ काय, स्लोप पॉइंट फॉर्म. काय फॉर्म्युला आहे, y y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट मध्ये x x1. इथे देखील तोच फॉर्म्युला आहे. बट हा m म्हणजे काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍट पॉइंट. हे म्हणजे काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍट पॉइंट. एखाद्या स्पेसिफिक पॉइंटला मी त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे. त्यानंतर पुढचं इक्वेशन ऑफ नॉर्मल टू. Equation of normal at x1 y1 to the curve y is equal to f of x is equal to क्या बघा, y minus y1 is equal to m dash is equal to काय, m dash in bracket मध्ये x minus x1 where m dash म्हणजे काय, -1 upon काय m. म्हणजे काय असणार आहे, स्लोप ऑफ नॉर्मल. तो काय असणार आहे, स्लोप ऑफ
नॉर्मल. हे तुम्हाला पॉइंट समजले का? बघा स्लोप म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंटला काढणं आणि त्यालाच म्हणणार आहे मी काय? स्लोप ऑफ टँजेंट. आणि स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे काय? -1 अपॉन स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे हा झाला स्लोप ऑफ नॉर्मल. त्यानंतर मला इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड करायचं तर फॉर्म्युला काय? जो स्ट्रेट मध्ये फॉर्म्युला तुम्ही पाहिलाय y - y1 m इन ब्रॅकेट मध्ये x - x1 आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला काय? y - y1 m डॅश ब्रॅकेट मध्ये x - x1. m डॅश म्हणजेच काय? -1 अपॉन m. क्लियर आहे? हे बेसिक गोष्टी कळायला हे तुम्ही बघा स्ट्रेट लाईन मध्ये बेसिक मॅथ्स मध्ये हे सगळं तुम्ही शिकलाय त्याचाच यूज करून सोडवायचा. फक्त तिथं नवीन काय असताना तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला फाइंड करता आलं तर तुम्हाला हे सगळं इझी आहे. त्यानंतर बघा तुम्ही बेसिक मॅथ्स मध्ये अजून एक शिकणार एखादं लाईन जर x एक्सिस ला पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय असतो रे? शिकलाय 0 असतं. काय? एखादं लाईन x एक्सिस ला पॅरलल असेल तर त्याचा स्लोप 0 असतो आणि y एक्सिस ला पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय असतो? इन्फिनिटी. म्हणजे ते सांगता येत नाही. हे देखील कंडिशन तुम्हाला ह्यात माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण हे तुम्ही पाठीमागे शिकलाय बेसिक मॅथ्स मध्ये. काय? x एक्सिस ला पॅरलल असेल तर स्लोप = 0 आणि स्लोप म्हणजे काय असणार आहे? स्लोप ऑफ टँजेंट असणार आहे. आणि y एक्सिस ला पॅरलल असेल तर स्लोप काय असतं? इन्फिनिटी. म्हणजे सांगता येत नाही. हे क्लियर झालं का बेसिक गोष्टी? आता बघा एक्झाम्पल कडे जाऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द ग्रेडियंट ऑफ द कर्व. बघा फाइंड द ग्रेडियंट म्हणजेच काय? स्लोप फाइंड करायचं आहे. ते ग्रेडियंट म्हणजे काय? मला स्लोप फाइंड करायचा आहे. आणि काय दिलं बघा तुम्ही y कर्व काय? y इन रूट मध्ये x³ इन रूट मध्ये x³ ऍट x = 4. तुम्हाला जेव्हा स्लोप फाइंड करा म्हणतील त्यावेळी तुम्हाला ऍट पॉइंट देणार आहे. कारण मला बघा इथं डेरिव्हेटिव्ह फाइंड ऍट पॉइंटला फाइंड करणं म्हणजेच तो स्लोप असणार आहे. आणि स्लोप म्हणजेच काय? ग्रेडियंट. बरोबर आहे? आता मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. फर्स्ट अपॉन डेरिव्हेटिव्ह काढताना मी काय करणार? फर्स्ट अपॉन आहे तसं गिव्हन लिहून घेतलं y इन रूट मध्ये x³ आणि ऍट पॉइंट काय? x = 4. बरोबर आहे? आता मला रूट मध्ये x³ चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणून बघा therefore y x³ रेज टू रूट म्हणजे काय असतं? 1/2 असतं. जे घातांक काय असतं? 1/2 असतं. म्हणून बघा therefore y x². बघा पॉवर इनटू पॉवर असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला बघा काय? a⁻n रेज टू m असेल तर तुम्ही a⁻n * m लिहिताय. पॉवर रेज टू पॉवर असेल तर तुम्ही काय करताय? दोघांचं गुणाकार करताय. म्हणजे काय म्हणजे दोघांचं गुणाकार काय करताय? 3/2 म्हणजे y काय आलं? x⁻³ आता मला ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. काय करायचं याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय आहे? dy/dx हा x⁻² म्हणजे x च्या घातांकात एखादा नंबर आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागणार आहे? x⁻n. फॉर्म्युला काय? x⁻n चा n * x⁻n - 1 म्हणजे जो पॉवरला आहे तो नंबर पुढे घ्यायचा आणि पॉवर मधून 1 मायनस करायचा. काय करायचं? 1 वजा करायचं. म्हणजे पॉवर मी पुढे घेतलं. पॉवर काय आहे? 3/2 घेतला आणि x⁻³ 3/2 - 1 केलं तर काय बघा आहे असं 3/2 * x⁻1/2 येतो. तुम्ही हे कॅल्क्युलेट करून पाहू शकता. 3/2 - 1 केला तर आन्सर येतं 1/2 आणि 1/2 म्हणजे काय बघा therefore dy/dx काय आहे? 3/2 आणि हे रेज टू 1/2 म्हणजे काय? √x. बघा इथे केला तर बघा रूटचं काय केला? पॉवरला घेतला म्हणजे 1/2 आलं. जर पॉवर मध्ये 1/2 असेल तर ते काय असणार आहे? रूट मध्ये फंक्शन असणार आहे. बरोबर आहे? आता मला हे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. बरोबर आहे? मला काय फाइंड करायचं आहे? ग्रेडियंट फाइंड करायचं आहे. मग ग्रेडियंट फाइंड कसं करायचं रे? एखाद्या स्पेसिफिक पॉइंटला मी डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. म्हणजे मला x ची किंमत त्यांनी दिली ह्या का x = 4 ह्या पॉइंटला मी जर डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं तर तो असणार आहे स्लोप असणार आहे. तो असणार आहे ग्रेडियंट असणार आहे. म्हणजे बघा therefore इथं at x = 4 x = 4 लिहिलं म्हणजे dy/dx at x = 4 = 3/2 इन रूट मध्ये 4. x ची किंमत काय पुट केलं? 4 पुट केलं म्हणजे काय असणार बघा? = 3/2 इन रूट मध्ये जर 4 असेल तर रूटच्या बाहेर किती येतं रे? 2 येतं. रूट बाहेर काय येतं?
2 येते. ह्या 2 ला हे 2 कॅन्सल म्हणजे काय उत्तर तुमचं 3 आलं. म्हणजे dy/dx at x is equal to 4 ला तुमचा आन्सर काय आलं 4. म्हणजे ग्रेडियंट काय आलं तुमचं बघा ग्रेडियंट इज इक्वल टू 4 असणार. म्हणजे स्लोप ऑफ टॅन्जंट ग्रेडियंट म्हणजे काय असणार तुमचा स्लोप हा किती आला 3 आला. म्हणजे तुम्ही लिहू शकतो therefore the slope is equal to बघा किती इझी आहे. फक्त तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. आपण काय फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करता आलं पाहिजे तरच तुम्ही स्लोप फाइंड करू शकता. स्लोप फाइंड करायचं खूप इझी आहे. कारण मला काय स्पेसिफिक पॉइंटला डेरिव्हेटिव्ह जे फाइंड करणार आहे ते तुम्हाला फक्त ते पॉइंट पुट करायचे आणि ते कॅल्क्युलेशन रन करायचं. हे तुम्ही कॅल्सीवर देखील करू शकता. बरोबर आहे. ह्यात महत्त्वाचं काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर आहे. हे सगळ्यांना समजलं कसं फाइंड करायचं ग्रेडियंट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आणि तो पॉइंट पुट करायचा त्यानंतर ते स्लोप असणार आहे. बरोबर आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल ह्यासारखं होऊया. नेक्स्ट एक्झाम्पल ह्यासारखं सेम असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड the point on the curve y is equal to 3x minus x square at which slope is minus 5. At which slope is minus 5. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. ह्या कर्व वरचे तुम्हाला पॉइंट फाइंड करायचे. कर्व वरचे काय फाइंड करायचे पॉइंट तुम्हाला फाइंड करायचे आणि त्यासाठी काय दिले त्यांनी स्लोप दिले. त्या कर्वचा स्लोप तुम्हाला माहित आहे. आता पॉइंट फाइंड करा रिव्हर्स करायचा. मगाशी मला पॉइंट दिले तर स्लोप फाइंड करायचं होतं. आता इथं मला स्लोप दिलेत आणि पॉइंट तुम्ही त्या कर्व वरचं 2 पॉइंट फाइंड करा म्हणले. एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे तो देखील एकदम इझी आहे. बघा फर्स्ट ऑफ ऑल कसं करणार आहे गिवन लिहून घेतलं. गिवन जे काय दिले ते y is equal to 3x minus x square and slope बरोबर ना and slope is equal to minus 5. हे म्हणजेच काय असणार आहे dy/dx असणार आहे. स्लोप म्हणजेच काय dy/dx असणार आहे. बरोबर आहे. आता बघा ह्या इक्वेशनचं काय करणार आहे मी डेरिव्हेटिव्ह करणार आहे डिफरन्शिएट with respect to x. Differentiate with respect to x. मग काय करणार y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx is equal to 3x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे 3x चं डेरिव्हेटिव्ह येतं फक्त 3 येतं मायनस x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह काय येतं x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह येतं 2x. म्हणजे हा 3x मायनस x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह येतं 3 मायनस 2x. बट काय dy/dx is equal to minus 5. मग therefore minus 5 is equal to 3 minus 2x. आता मला x ची किंमत काढायची आहे. हा इकडे ट्रान्सफर केलं आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 करूया. हा इकडे ट्रान्सफर केलं तर काय येतं बघा 2x is equal to 3 plus 5. 2x is equal to 8 म्हणून x is equal to काय येतं 4. म्हणजे तुम्हाला त्या कर्व वरचा एक पॉइंट भेटला. x कोऑर्डिनेट तुम्हाला त्या कर्व वरचा भेटला. किती आहे तो 4 आहे. आता मला काय फाइंड करायचं आहे y कोऑर्डिनेट. y कसं फाइंड करणार हा x is equal to 4 मी इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर मला y ची किंमत भेटणार आहे का भेटणार आहे. म्हणून बघा पुट x is equal to 4 in equation 1 मध्ये y is equal to 3 into 4 minus 4 चा स्क्वेअर. मग काय आहे 12 minus 16 आणि काय येते y is equal to minus 4. मग काय होतं बघा therefore the point on the curve is 4 minus 4. त्या कर्व वरचे मला 2 पॉइंट भेटले आणि ते 2 पॉइंट कोणकोणते आहेत रे बघा 4 आणि मायनस ऑफ 4. बघा किती इझी आहे. मला पॉइंट वर कर्व वरचे पॉइंट फाइंड करा म्हटलं तर मला हे असं ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आणि मला dy/dx म्हणजे स्लोपची किंमत ते मला दिलेलं असतं. स्लोपची किंमत दिलेलं असतं त्यावर मी स्लोपची किंमत पुट केलं आणि त्यावरून मी x स्क्वेअर व्हॅल्यू फाइंड करणार आणि तो x चा किंमत काय करणार मी पुट करणार इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. मला y ची किंमत भेटते आणि हे काय झालंय त्या काय कर्ववरचे 2 पॉइंट झाले. काय 2 पॉइंट. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल ह्यासारखं सेम
is a question तुझा find the point on the curve. Find the point on the curve. Find the point on the curve. Curve आहे e raised to x at which slope is 1 आहे. At which slope ह्याचा slope काय दिले 1 दिले आणि इक्वेशन काय दिले दिले e raised to x दिले. e raised to x दिले. बघा परत मी तेच गिवन मध्ये लिहून घेणार आहे सगळं जे आहे ते गिवन मध्ये लिहून घेतलं. काय ते गिवन मध्ये y is equal to e raised to x दिलेलं आहे त्याने तेच त्याला म्हणलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर बघा स्लोप काय दिलेत मला 1 दिलेत म्हणजेच काय तो dy by dx असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे तो dy by dx. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं e raised to x येतं. e raised to x येतं. e raised to x झालं तर डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. आता बट dy by dx is equal to किती दिलेत मला 1 दिलेत. म्हणजे स्लोप किती दिलेत त्यांनी 1 दिलेत. म्हणून बघा 1 is equal to e raised to x. 1 is equal to e raised to. मला आता x ची किंमत काढायची आहे. मग आता कसं काढणार बघा x ची किंमत काढायची असेल तर हा 1 मला कसा लिहायचा आहे e च्या पॉवर मध्ये लिहिता येतो का चेक करायचा. हा 1 काय करायचा आहे e च्या पॉवर मध्ये मी मला लिहिता येतं का हे चेक करायचं आहे. ते लिहिता येतं कसं बघा रे जर कोणत्याही नंबरचा घातांक जर 0 असेल तर आन्सर काय येतं 1 येतं. कोणतीही संख्या असेल त्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर ते उत्तर काय येतं 1 येतं. मग मला 1 मला कसं लिहायचं e च्या पॉवर मध्ये लिहायचं मग लिहिता येतं का म्हणून therefore e1 मी कसं लिहिणार e raised to 0 is equal to e raised to x. बघा is equal to दोघांचा पाया समान आहे तर काय असणार आहे पॉवर काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे therefore x equal काय भेटले तर 0. तुम्हाला त्या कर्व वरचा एक पॉइंट भेटला कोणता x पॉइंट हा आहे 0 आहे. आता मला फाइंड करायचं आहे y हा पॉइंट. मग त्यासाठी काय करणार मी पुट x is equal to 0 इन इक्वेशन 1 मध्ये. मग काय असं बघा y is equal to e raised to 0. y is equal to x ची किंमत काय 0 आहे. मग y is equal to e raised to 0 बघा इथंच मी लिहून दिले e raised to 0 म्हणजे काय 1 आहे. म्हणजे y काय आला तुमचा 1 आला. मग आता काय द पॉइंट ऑन द कर्व इज काय असणार आहे 0 आणि 1. म्हणजे त्या कर्वचे दोन पॉइंट काय भेटले मला 0 आणि 1 भेटले. कसं फाइंड केलं इझिली फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आणि त्यानंतर काय स्लोप इज इक्वल टू मला दिले त्यावरून x ची किंमत काढलं आणि तो येणारा x चा किंमत मी इक्वेशन मध्ये पुट केला आणि y ची मला किंमत भेटली. हे काय झाले दोन द पॉइंट ऑन द कर्व. त्या कर्वचे दोन पॉइंट भेटले. नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखंच आहे फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. परत तुम्हाला हेच करायचं आहे काय कर्वचे पॉइंटच पण थोडासा वेगळा आहे. कर्वचे काय तुम्हाला पॉइंटच फाइंड करायचं आहे. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to x square. y is equal to x square minus 6x plus 8 where the tangent is parallel to x axis. बघा काय क्वेश्चन आहे फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to x square minus 6x plus 8 where the tangent is parallel to x axis. म्हणजे इथे काय दिले तो टँजेंट काय आहे parallel to x. म्हणजे तो लाईन असणार आहे तो लाईन काय असणार आहे x axis ला parallel असणार आहे. मग x axis ला जर parallel लाईन असेल तर त्याचा स्लोप काय असणार आहे स्लोप असतो 0. म्हणजे इथं मला dy by dx ची किंमत काय भेटणार आहे 0. बघा इथं इनडायरेक्टली मला स्लोप दिलेत. आतापर्यंत तुम्ही जे एक्झाम्पल पाहिला ते तुम्हाला डायरेक्टली स्लोप दिलं काय स्लोप -5 असेल किंवा 1 असेल. बट इथं काय दिले स्लोप दिलेत पण इनडायरेक्टली दिलेत. त्यांनी एक वर्ड दिले तुम्हाला काय टँजेंट इज पॅरलल टू x ऍक्सिस. जर टँजेंट हा x ऍक्सिस ला पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय असतो 0 असतो. मग फर्स्ट परत मी गिवन लिहून घेतलं. गिवन इक्वेशन काय आहे y is equal to x square minus 6x plus 8 याला इक्वेशन नंबर 1 दिलं and tangent is parallel to x axis then slope is equal to 0 म्हणजेच dy by dx काय भेटलं 0. स्लोप काय असणार आहे 0. देन dy by dx is equal to 0 भेटलं. मग आता बघा मला नेक्स्ट काय करायचं आहे आता हे परत मला पॉइंट फाइंड करायचे. पॉइंट काय करायचे फाइंड करायचे. मग फर्स्ट आपण काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे ह्या इक्वेशनचे काय करणार डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार.
डिफरन्शिएट केलं तर काय येतं बघा dy बाय dx इज इक्वल टू x स्क्वेअर. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x. x स्क्वेअरचं काय येतं 2x मायनस 6x काय येतं 6 प्लस 8 चं काय येतं 0. म्हणून ते लिहितच नाही काय प्लस 8 चं काय येतं 0 कारण 8 हा काय आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 0 येतं. बरोबर आहे. आता बघा इथं बट परत मला काय dy बाय dx स्लोपची किंमत माहिती आहे किती आहे 0 आहे. बघा स्लोप मी काय घेतलंय 0 का कारण त्याने कंडिशनच दिले टॅन्जंट इज पॅरलल टू x ऍक्सिस. मग बघा आपण इथं पुट केलं 0 इज इक्वल टू 2x मायनस 6. मग देअरफॉर 2x इज इक्वल टू 6. देअरफॉर x इज इक्वल टू काय भेटलं 3 भेटला. म्हणजे मला त्या कर्वचा एक पॉइंट भेटला काय भेटला हा 3 आहे. मला सेकंड पॉइंट फाइंड करायचा कसं करणार इथं पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन ऑफ 1. y इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर मायनस 6 इंटू 3 प्लस 8. मग y इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9 मायनस 18 प्लस 8 काय येतं प्लस 8. मग देअरफॉर y इज इक्वल टू काय येतं यांचे कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे 1 येतं मायनस ऑफ 1 काय येतं मायनस ऑफ 1. म्हणजे हे पॉइंट भेटले पॉइंट ऑन दी कर्व काय x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू मायनस 1. देअरफॉर द पॉइंट on the curve is 3 minus of 1. बघा किती इझी आहे. मला कर्वचे पॉइंट फाइंड करायचे असेल तर किती इझी आहे बघा. फर्स्ट पॉइंट काय मी डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आणि मला स्लोप त्यांनी दिलं असतं. स्लोप म्हणजे काय dy बाय dx. ते जर मी पुट केलं तर मला x ची एक पॉइंट भेटतो x इज इक्वल टू आणि y फाइंड करताना काय करायचं हा x ची किंमत इक्वेशन 1 म्हणजे जे तुम्हाला कर्व देणार आहे त्या कर्व मध्येच त्याची किंमत पुट करून तुम्ही y ची किंमत फाइंड करू शकता. हे झाले पॉइंट ऑन द कर्व. आता नेक्स्ट एक्झाम्पल अजून काय फाइंड द स्लोप ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल. बघा आता तुम्हाला हे पॉइंट जर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे स्लोप फाइंड करायचा आहे. तसेच टॅन्जंट आणि नॉर्मल दोघांचं स्लोप तुम्हाला फाइंड करायचं आहे. फाइंड द स्लोप ऑफ टॅन्जंट अँड normal to the curve y is equal to x square plus 2x plus 1 at point दिले 0 1 at point काय 0. मग आता एकदम इझी इथे मला स्लोप डायरेक्टली स्लोपच फाइंड करायचा आहे. म्हणजे फर्स्ट जो ग्रेडियंटचा एक्झाम्पल घेतला ना त्यासारखं असेल. बट तिथे क्वेश्चन काय विचारले स्लोप ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल विचारले. नॉर्मल्स देखील स्लोप फाइंड करायचं आहे. बघा तर त्यासाठी फर्स्ट मी काय करणार गिवन जे काय ते लिहून घेणार. गिवन काय बघा y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ऍट पॉइंट दिले ते मला ऍट पॉइंट काय आहे 0 1. हा 0 म्हणजे काय असतो हा x असतो ना y असतो लक्षात ठेवा. 0 म्हणजे हा x कोऑर्डिनेट हा y कोऑर्डिनेट असणार आहे. मग हा डिफरन्शिएट याचे डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू x स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x प्लस 2x काय येतं फक्त 2 आणि 1 चं काय येतं 0 म्हणून मी इथं लिहिते. मला आता बघा हे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. हे डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंटला फाइंड करणं म्हणजेच स्लोप ऑफ टॅन्जंट. बघा ऍट पॉइंट ऍट काय दिले 0 1 म्हणजे dy बाय dx ऍट पॉइंट 0 1 इज इक्वल टू 2. बघा इथं ह्या इक्वेशन मध्ये जिथं x आहे तिथं 0 पुट करायचं, जिथं y आहे तिथं 1 पुट करायचं. इथं फक्त x आहे म्हणजे मी फक्त 0 पुट करणार आहे. म्हणजे 2 into 0 प्लस 12 म्हणजे काय बघा therefore dy बाय dx at 0 1 is equal to 2 into 0 0 0 plus 2 12 म्हणजे काय असणार आहे therefore the slope of tangent is equal to काय आलं 2 आलं. स्लोप ऑफ टॅन्जंट मला काय भेटला 2 भेटला. मला काय फाइंड करायचं सेकंड स्लोप ऑफ नॉर्मल काय करायचं आहे स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड करताना कसं करणार बघा therefore and the slope of normal is equal to minus 1 upon slope of काय असतं of tangent
काय असणार आहे स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजे देअरफॉर द स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1/2. स्लोप ऑफ टॅन्जंट काय आलाय रे स्लोप टॅन्जंट काय आलाय 2 आलाय हा तुमचा 2 म्हणजे -1/2 हा काय असणार आहे स्लोप ऑफ नॉर्मल हा तुमचा असणार आहे स्लोप ऑफ टॅन्जंट आणि हा असणार आहे स्लोप ऑफ नॉर्मल. सगळ्यांना हा लेक्चर समजला का? फर्स्ट आपण तुम्हाला काय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहताय त्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय पाहिला द टॅन्जंट अँड नॉर्मल इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल. त्यासाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. इक्वेशन फाइंड करण्यासाठी तुम्हाला स्लोप माहित पाहिजे. काय माहित पाहिजे स्लोप कसं काढायचं आणि एखाद्या इक्वेशन वरचं लाईन कसं पॉइंट कसं फाइंड करायचं हे देखील तुम्ही पाहिलाय. आजचा लेक्चर सगळ्यांना समजला असेल. त्याचं प्रॅक्टिस भरपूर करा. ह्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर पूर्ण समजायला हवं आणि त्याचं प्रॅक्टिस तुम्हाला असलं पाहिजे तरच हा चॅप्टर समजतोय. त्यासाठी तुम्ही फर्स्ट आपण डेरिव्हेटिव्हचा अभ्यास व्यवस्थित करा आणि त्यानंतर हे चॅप्टर एकदम इझी आहे. इथं डेरिव्हेटिव्ह जे काढायचे ते एकदम सिंपल इक्वेशन असतात त्याचेच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. बट तुम्हाला आधी डेरिव्हेटिव्ह समजला पाहिजे. बरोबर आहे. हा लेक्चर सगळ्यांना समजला असेल. थँक्यू.